नमस्कार. मी आता देवाचं गोठणे सड्यावर आहे आणि देवाचं गोठणं या सड्यावर सुरुवातीलाच आपल्याला एक मोठं कातळ शिल्प मिळालं होतं आणि ते सुद्धा भार्गवराम मंदिरापासून जवळच आहे. आणि तसंच एक कातळ शिल्प आज या देवाचं गोठणं सड्यावर नवलादेवी मंदिर जिथे आहे त्या नवलादेवी मंदिराच्या वरच्या बाजूने आपण पाहू शकता. ज्याप्रमाणे ते कातळ शिल्प आहे तिथे चुंबकीय जे अस्तित्व आहे किंवा कंपास जिथे स्थिर राहत नाही असं जे कातळ शिल्प आहे त्याचा जो कोणी शोध लावला होता, म्हणजे कोणत्या पद्धतीनं तिथे तीच जागा शोधून काढली हे आपल्याला माहित नव्हतं. परंतु पूर्वीच्या लोकांना सुद्धा ही गोष्ट माहित होती की तिथे काहीतरी म्हणजे वेगळं आहे आणि त्या जागेवरच त्यांनी ते कातळ शिल्प खोदलं. कातळ शिल्प खोदलं म्हणजे त्या फक्त आता आपण जे कातळ शिल्प समोर पाहतात त्याच्यासारखंच कातळ शिल्प, फक्त त्या कातळ शिल्पातल्या आकृतीचे हात थोडे खाली झालेले आहेत आणि या कातळ शिल्पामध्ये हात पसरलेले आहेत आणि तिथे त्या कातळ शिल्पावर आपलं चुंबकीय अस्तित्व आहे, कंपास स्थिर राहत नाही. आणि तसंच थोडंफार इथे सुद्धा काहीतरी आहे. आता इथे भयंकर असा वारा आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं तर देवाच्या गोठण्याला महत्व काय आहे आणि ते लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. त्या गाववाल्यांनी किंवा त्या पंचक्रोशीने हे महत्व जाणून घेतलं पाहिजे. मला वाटतं पूर्वी ज्यावेळी गाई गुरं राखली जात होती आणि गाई गुरं ज्यावेळी एका ठिकाणी राहत त्याला गोठण म्हणत होतं. परंतु आज याला देवाचं गोठणं म्हणतात. याचा अर्थ असा आहे की या भूमीवर सर्व देवच होते, देव एकत्र राहत होते अशी ही भूमी आहे. त्याच्यामुळे या पवित्र भूमीत आज आपल्याला निसर्ग वाचवणारे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या गोष्टी सापडत आहेत. आज आपण पाहिलं तर तुम्ही विचार करा, देवाचं गोठणं सड्यावर ही मिळालेली 2 कातळ शिल्प जी आहेत ती खरोखर या कोकणचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत. मानवाने त्याच्यावर किंवा त्या परिसरातील लोकांनी त्याच्यावर विचार करायला हवा. आपल्याला या परिसरात राहण्यासाठी, आपल्याला या परिसरात टिकून राहण्यासाठी किंवा हे देवाचं गोठणं किंवा देवभूमी ही राखून ठेवण्यासाठी निसर्ग तुम्हाला मदत करतोय आणि हा निसर्ग मदत करत असताना तुम्ही सुद्धा थोडीफार साथ दिली पाहिजे. इकडे तिकडे न जाता जे आज आपल्या कोकण भूमीचा नाश करू पाहतायत, कोकण भूमीवर वरवंटा फिरवू शकतायत, अशा लोकांच्या नादी न लागता आज कोकण वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. ज्याप्रमाणे आपण त्या रिफायनरीला विरोध केला होता, रिफायनरी ह्या देवांच्याच कृपेने आपण घालवू शकलो होतो, आपली एकजूट त्यांच्यामुळे झाली होती. म्हणून आज मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय की अशी जी कातळ शिल्प आहेत किंवा असं जी आपली भूमी आहे किंवा ही आपली पंचकोशी आहे ही वाचवता वाचवता कोकणात कुठेही येणारे प्रकल्प यायला देऊ नयेत. कारण आज या कोकण सारखा स्वर्ग तुम्हाला कुठेही सापडणार नाही. कारण मला वाटतं मी ज्यावेळी आपले पर्यावरण शास्त्रज्ञ माधवराव गाडगीळ यांची भेट घेतली होती, त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं, कल्पनेतला स्वर्ग जर जगायचा असेल तर तुम्ही कोकणातच जगू शकता. कारण कोकण हा खरोखर स्वर्ग आहे. तुम्ही ज्या ज्या स्वर्गाची कल्पना करता आहात तो स्वर्ग मुळीच नाहीये, परंतु हा स्वर्ग आहे. या स्वर्गात तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगा, इथेच सगळी सुख उपभोगा आणि हे कोकण समृद्ध करा. तेव्हा मी सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय, हे कोकण वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि कोकण वाचवूया. कोकणातल्या सगळ्या गोष्टी, देवस्थान आहेत, त्या देवराई आहेत, पाण्याचे साठे आहेत, या सगळ्यांना जपता जपता या कोकणाचा विकास कसा होईल, या कोकणात माणसं कशी थांबतील, कोकणात शेती कशी करता येईल, एकत्र येऊन सामूहिक शेती कशी करता येतील, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि नक्कीच याच्या पुढे आपण सर्वांनी कामाला लागूया. मला वाटतं या येथील ग्रामस्थांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे, या पंचक्रोशीतील लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं आहे. मी तुम्हाला दाखवतोय, हे बघा, या विभागातील लोकांनी, या पंचक्रोशीतील लोकांनी किंवा या ग्रामस्थांनी आज असं हे कातळ शिल्प सर्वांना दिसावं आणि ते सर्वांच्या लक्षात यावं याच्यासाठी त्याला बॉर्डर केली आहे. चांगलं व्यवस्थित म्हणजे खोदकाम जे ते सर्वांना व्यवस्थित दिसतंय अशा प्रकारे केलंय. तेव्हा आपण खरोखरच हे जपलं पाहिजे. या कातळ शिल्पामुळेच आपण आज या रिफायनरी सारख्या संकटाला तोंड देऊ शकलो. तर
पुन्हा एकदा पुन्हा तुम्हाला नम्र विनंती करतोय की जपा कोकणाला, जपा कोकण जपा. या कोकणची आपल्याला खरोखरच जपणूक केली पाहिजे, कोकण सांभाळलं पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. खरंच तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुम्ही या कोकणात जन्म घेतलात आणि या देवाचे गोठणे भूमीत तुम्ही वस्ती करता आहात. मी देवाचे गोठणेवासियांना किंवा या पंचक्रोशीतल्या सर्व लोकांना एक नम्र विनंती करतोय की सांभाळा, हा ठेवा, सांभाळा.